कल श्याम मानव जी ने जो बताया वो एकदम सही है। 3 साल पहले देवेंद्र फडणवीस ने मुझे उद्धव ठाकरे के ऊपर झूठे आरोप करने के लिए लगाया था। आदित्य ठाकरे, अजीत पवार और अनिल परब, इनके खिलाफ में आप एफिडेविट हमको करके दो, लिख के लाया था उन्होंने। लिख के एक आदमी के जरिए से उनसे भेजा था कि ये एफिडेविट आप इनके ऊपर आरोप आप लगाइए, इसका एफिडेविट करके दीजिए। 3 साल पहले जो एफिडेविट करने को मैंने इनकार किया, उसके वजह से उन्होंने मेरे पीछे ईडी सीबीआय लगा कि मुझे जेल में डाला। राहत नाही, पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। He looks towards development and how concerned he is about Maharashtra, what it has exposed, these statements. And these statements need to be taken seriously because Anil Deshmukh ji has suffered the consequences of BJP's vendetta politics. And he stands exposed, his mask comes off and shows that for the desperation of power, they can fall to any levels.